गोसीखुर्द धरणासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जवळपास 26,000 कोटींच्या कामांना आता मान्यता देण्यात आली आहे आणि या प्रकल्पामुळे 1,97,000 हेक्टर क्षेत्र हे सिंचनाखाली येणार आहे। या सुधारित सुप्रमामुळे भंडारा, चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यामधल्या क्षेत्रांना मोठा लाभ होणार आहे। गोसीखुर्द प्रकल्पावरून याआधी अनेक वेळेला गंभीर आरोप प्रत्यारोप झाले आणि आज अखेर नव्यानं मान्यता देण्यात आली आहे। राजू सोनावणे आपल्याला माहिती देत आहेत, आमचे प्रतिनिधी राजू। यावेळी पाहता आपण मंत्र्यांची बैठक पार पडलेली आहे आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा निर्णय झालेला आहे तो म्हणजे गोसीखुर्दच्या कामाला जे आहे ते नवीन सुप्रमाणात मान्यता दिलेली आहे। जवळपास 25,972 कोटींच्या नवीन सुप्रमाण जे आहे त्यांना मान्यता दिलेली आहे। खरं तर या निर्णयामुळे आपण पाहतोय की भंडारा, चंद्रपूर आणि नागपूर या तिन्ही जिल्ह्यातील क्षेत्र जे आहे ते सिंचनाखाली येणार आहे। जवळपास 1,97,000 क्षेत्र जे आहे ते सिंचनाखाली येणार आहे। खरं तर आपण पाहतोय गोसीखुर्द हा जवळपास 30 ते 40 वर्षांपासून रखडलेला हा प्रकल्प आहे आणि कुठेतरी आपण पाहतोय की मागच्या सरकारमध्ये अजित पवार असताना त्यांच्यावरती अनेक गंभीर आरोप झालेले होते। त्यानंतर आपण पाहतोय की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना स्वतः जे आहे त्याची पाहणी करून जे आहे पुन्हा एकदा काम ते सुरू करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र काही कारणास्तव जे आहे ते रखडले गेले होते आणि आता पुन्हा एकदा 27,000 कोटींच्या सुप्रमाणात मान्यता दिलेली आहे। त्यामुळे साहजिकच आहे का ज्या भागामध्ये पाण्याची मोठ्या प्रमाणावरती भीषणता आहे अशा ठिकाणी याचा फायदा होणार आहे। त्यामुळे आपण पाहतोय की मंत्रिमंडळाचा हा निर्णय आहे आणि जवळपास 1,97,000 क्षेत्र जे आहे ते सिंचनाखाली येणार आहे। त्यामुळे हा अतिशय महत्त्वाचा निर्णय म्हणावा लागेल। गेल्या अनेक वर्षांपासून गोसीखुर्दवरनं राजकारण तापलेलं होतं, अनेक आरोप प्रत्यारोप झाले, अजित पवारांवरती सुद्धा अनेक आरोप झालेले आहे, मात्र आता ही काय मान्यता मिळाली आहे। त्यामुळे पुढच्या किती दिवसांमध्ये हा प्रकल्प पूर्ण होणार आहे आणि त्याचा खरंच किती फायदा होणार आहे हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहील। यामिनी, अगदी धन्यवाद राजू माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।